भारतामधील नामवंत आणि जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन झालं। नोएडा इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा त्यांनीच उभारला। नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोएडा इथे जाऊन स्वतः त्यांना हा पुरस्कार प्रदान केलेला होता। राम सुतार यांनी 200हून अधिक भव्य पुतळ्यांची उभारणी करून भारताच्या शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावरती ख्याती मिळवून दिली। दरम्यान राम सुतार यांनी घडवलेली काही विशेष शिल्प देखील पाहूयात। या विशेष शिल्पांमध्ये समावेश कुणाकुणाचा आहे त्यावर एक नजर। राम सुतारांनी घडवलेलं शिल्प गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटरचा जगातील सर्वात उंच पुतळा। अयोध्येमधील लता मंगेशकर चौकातील श्रीरामांची 251 मीटर उंचीची मूर्ती आणि वीणा। संसद भवनामधील महात्मा गांधींचा पुतळा। बेंगळुरूमधील 153 फूट उंचीची भगवान शिवाची मूर्ती। पुण्याच्या मोशीतील छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फूट उंच पुतळा। पाटण्यातील गांधी मैदानावरती 2 मुलांसह महात्मा गांधींचा पुतळा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।